नमस्कार मंडळी, आपल्या नवीन व्हिडिओत मी रोहन गाडेकर आपलं स्वागत करतो. आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अपरिचित व उपेक्षित अशा मंदिरांचा शोध घेत असतो. तसेच या मंदिरांची इतिहास, स्थापत्य, वास्तुशास्त्र व शिल्पकला या दृष्टीने ओळख करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपली ही शोधयात्रा आली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात. नगर शहरापासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर असलेलं पारनेर हे तालुक्याचं ठिकाण. अनेक वारसास्थळांनी समृद्ध असलेल्या नगर जिल्ह्यातील पारनेरच्या अवतीभोवती आपल्याला अनेक प्राचीनकालीन बांधकाम अवशेष सापडतात. कधी मंदिरांच्या तर कधी गटगटांच्या रूपात आपल्या समृद्ध इतिहासाची साक्ष देत या वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत. आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्षीदार असणारी अशीच एक वास्तू म्हणजे पारनेरपासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हंगा गावातील हंगेश्वर महादेव मंदिर. गावाच्या समृद्ध इतिहासाचे साक्षीदार असणारे हे मंदिर म्हणजे गावाचा वैभवशाली वारसा आहे. गावाजवळून वाहणाऱ्या हंगा नदीच्या नावावरूनच गावाला हंगा तसेच महादेवाला हंगेश्वर हे नाव प्राप्त झाले आहे. गावात प्रवेश करताना शिवकालीन मोठी दगडी वेस आपले स्वागत करते. वेस आजही भक्कम आहे. मागील 4-5 वर्षापूर्वी वेशीचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. पूर्वी गावाला गावकूस होते, तसेच चोह बाजूनी बुरुज व तटबंदी देखील होती. हंगा गाव अतिशय पुरातन असून मंदिराभोवताली वस्ती तयार झाली असावी असा अंदाज आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या शिलालेखावर शके 1311 असा उल्लेख आहे. हंगेश्वर महादेवाचे मंदिर पूर्वभूमीपासून 15 फूट उंच चौथऱ्यावर हे मंदिर उभे आहे. मंदिराचे दगडी बांधकाम उल्लेखनीय आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला काही पायऱ्या चढून जावे लागते. मुख्य प्रवेशद्वारावर मोठी घंटा असून ही घंटा पोर्तुगीज कालीन असावी असा अंदाज आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर डाव्या हाताला पुरातन बांधकाम शैलीतील ओरी आहे. ती आज सुस्थितीत आहे. त्यानंतर समोर मुख्य मंदिर आहे. मुख्य मंदिराचे बांधकाम दगडी बांधणीचे असून अतिशय सुंदर आहे. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर पुरातन काळातील शिलालेख आजही उत्तम स्थितीत आहे. या शिलालेखावरून मंदिराच्या बांधकामाची माहिती मिळते. मंदिर शके 1613 मध्ये गंधे बंधूंनी बांधले असा या शिलालेखात उल्लेख आहे. हे गाव शिंदे सरकारकडे होते व येथील गंधे मंडळी शिंद्यांच्या लष्करात होती. मुख्य मंदिरासमोर असलेल्या नंदी मंडपात नंदी, गणपती, हनुमान, नागदेवता, गजशिल्प, विरगळ व इतर देवदेवतांच्या काही मूर्ती आपल्याला नजरेस पडतात. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर 4 पायात 4 हत्ती पकडलेले चतुर्गज विजयी द्विपंखधारी शरभ व काही केवळ शरभ शिल्प कोरण्यात आले आहेत. हे कोरीव काम पाहून
त्या काळातील कारागिरांचे आपल्याला कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. मुख्य मंदिरात प्रवेश केल्यावर मोठा सभामंडप आहे. त्यामध्ये मध्यभागी इंद्रिय निग्रहाचे प्रतीक असलेले एक कासव आहे. या मंडपाला एकही खांब नाही व छत घुमटाकार आहे. सभामंडपासमोर मुख्य गाभारा असून गाभाऱ्यात दगडी स्वयंभू शिवलिंग विराजमान आहे. गाभारा व मंडप हा पूर्ण दगडी बांधकामात आहे. त्यावरील पुढील काम लक्ष वेधणारे आहे. गाभारात असलेल्या मुख्य शिवलिंगावर अभिषेक केला जातो. तसेच प्रत्येक श्रावणी सोमवारी येथे कोरड्या तांदळाच्या पिंडी आपोआप तयार होतात. या पिंडींचे दर्शन अतिशय मनोहारी आहे. प्रत्येक पिंडीच्या मधोमध एक लिंबू असते. त्यावर दुसरी पिंड अशा 5 पिंडी तयार होतात. या पिंडींचे दर्शन घेण्यासाठी राज्यातून तसेच राज्याबाहेरूनही भाविक येथे येतात. आपण कधी पारनेरला आला तर पारनेरपासून जवळच असणारा व ग्रामस्थांनी मनोभावे जपलेला हा वारसा पाहण्यास विसरू नका. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच आपल्या सर्व मित्रांना व नातेवाईकांना देखील हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांनाही आपल्या सांस्कृतिक वैभवाची ओळख होईल. पुढील व्हिडिओसोबत लवकरच भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.